काय जाधव, काय सांगितलं ते लक्षात आहे ना? हो डॉक्टर, आजपासून दारू बंद. ठीक आहे, या. थँक्यू डॉक्टर. आणि हो डॉक्टर, मी परवा येईन. हां हां. गुड इव्हनिंग डॉक्टर. आता काय हवंय आणखी? थोडी माहिती हवी होती. ठीक आहे, बसा. जे काय आहे ते पटकन सांगा, कारण माझे रेग्युलर पेशंट्स बाहेर वाट पाहत आहेत. बरं. बाय द वे, मी आकांक्षा जोशी. डॉक्टर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जे मला पटतंय, मी त्या दिवशी तसं वागायला नको होतं, पण माझा अगदी नाईलाज झाला होता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. ही माझी बहीण आकांक्षा जोशी, पत्रकार आहे. हिला तुम्हाला काही विचारायचं आहे. इट्स ओके, विचारा. नाही डॉक्टर, एकच प्रश्न विचारायचा आहे की त्या पेशंटचं पुढे काय झालं? मला माहित नाही. हो, पण म्हणजे तो जिवंत आहे का? नाही, मला माहित नाही. इथून जाईपर्यंत तो जिवंतच होता. बरं, मग तुम्ही डिस्चार्ज कधी दिलात त्याला? डिस्चार्ज? असल्या पेशंटला डिस्चार्ज वगैरे नसतो. तुम्हाला त्या पेशंटचं नावही माहित नाही? तुमच्या बहिणीला ठाऊक होतं? नाही. तरी सुद्धा अशा पेशंटसाठी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्या गोळ्या माझ्याकडून काढून घेतल्या. पण डॉक्टर, यामध्ये तिचं किंवा तुमचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यावेळी त्या माणसाचा जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचं होतं, माणूस म्हणून. आणि आज मीही त्याच नात्याने तुमच्याकडे आले. त्यांनी आणलेल्या पेशंटला त्यांचे मित्र म्हणवणारे दोघं त्या रात्रीच घेऊन गेले. नशीब, पण गुंड, पोलीस यापैकी कोणी तिथे आले नाहीत. पण तुम्हाला का बरं ही नसती उठाठेव? हे बघा डॉक्टर. हे बघा मॅडम, तुम्हाला जे सांगायला हवं ते मी सांगितलंय. तुम्ही फुकट माझा वेळ वाया घालवू नका. या तुम्ही. हा, काय बोलायचं ते चटाचट बोलायचं बरं का, अवघात लांबड लावायची नाही. हा, फोन आणि घर. अहो काय, अहो इथं आम्हाला 24 तास पुरत नाही. मंत्रालय आणि घर याशिवाय दुसरं काय? हा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. हा, आता तुमचं बोलणं आटपतं घेताय का? हा, नंतर बघतो काय करायचं ते. हा, बोला मॅडम, काय बोलायचं ते चटाचट बोला. इथं 24 तास पुरत नाहीत, माहितीये मला. म्हणूनच मी निघाले, उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. अहो, त्रास हा होणारच. तुम्ही गेला तर आणखी दुसरा कोणतरी येऊन इथं बसणार. काय, समद्यांबरोबर वाईट वागून चालत नाही. आवडो ना आवडो, समद्यांबरोबर हसतमुख बोलावं लागतंच. बरं, काय काम काढलं? आणि हो, तुमची ती मराठी बद्दलची मतं वाचली बरं का? मी अनुष्काबद्दल, माझ्या मुलीबद्दल बोलायला आले. काय हवंय तुमच्या मुलीला? थोरात साहेब प्लीज, परवा जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलायला आले. त्या केसचं पुढे काय झालं, कुणी गोळी झाडली, कुणावर गोळी झाडली, तो माणूस कोण होता, याबद्दल कुणीच काही बोलत नाहीये. अहो, आमच्या अनुची झोप उडाले, दचकून जागी होते रात्री. मॅडम, ह्या असल्या गोष्टीचा कशाला उगाच बाऊ करताय? अहो, ह्या असल्या गोष्टी कुठल्या तरी गल्ली बोळात घडणारच, चाकू सुरे चालणारच, गोळ्या ह्या झाडल्या जाणारच. काय, एखादं वाईट स्वप्न बघितलं असं समजायचं आणि गप्प बसायचं. किती सहज बोलता तुम्ही. असं कसं बोलू शकता तुम्ही? काही घडलंच नाही असं? अहो, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो माणूस अजूनही आमच्या अनुच्या स्वप्नात येतो. ती भरधाव धावणारी गाडी, शी, आणि त्याहूनही कळस म्हणजे ते बघ्यांची गर्दी तिच्या डोळ्यासमोर येते. त्याच्यापैकी एकही जण मदतीला तिकडे आलेला नव्हता. हो, माणसांचं पण बरोबर आहे. ह्या गँगवॉर मध्ये सामान्य माणूस उगाच भरडला जातो. आणि त्यांचं काय चूक आहे हो? अहो, मदत करायला गेलं तर पोलिसाचा पाठीमागं ससेमिरा लागतोच, तो वेगळाच ताप असतो. तेव्हा हे समजा विसरून जा. काय नाव म्हणाला तुमच्या मुलीचं? अनुष्का. लय कठीण नाव ठेवलं तो. काय, तिला म्हणावं हे समजा विसरून जा. अहो, एखाद्या हिंदी सिनेमात नाही का बघतो आपण मारधाड, तशी ती मारधाड बघितली आणि विसरून जायचं. अहो, हे सगळं करून उलट अनुनं पोलिसांना मदत केली आहे, पण तेही चौकशीला आले नाहीत तिच्या. सगळेजण असे वागतात की जणू काही घडलेलंच नाहीये. हे चांगलंच आहे की तुमच्या दृष्टीनं. काय, तुमच्या अनुला म्हणावं चांगला अभ्यास कर. नाही तर असं करा, युनिव्हर्सिटीत चिकटून टाका की तिला.
बिझी ठेवा म्हणजे समजा इसरून जाईल. ओ भाई साहब क्या मांगता है? क्या है? नहीं आपको क्या मांगता है? चिल्लाता काय को आहे? ओ दम कुणाला देताय आणि तुमचं इथं काम काय आहे? या गॅरेजचा मालक कोण? मन्ना प्रधान. त्याला जरा बोलवतो. काय को मांगता है? अरे देखो आपका गाड़ी का जो भी प्रॉब्लम हो ना हमको बताओ, हम लोग कर देगा. ये सीधा बात कर. रोज किसको देता है? तेरे को देता है. बोल अरे, क्या अरे, करेगा? देखा हाँ, मैं- क्या करेगा तेरे को? क्या करेगा तू? ए पीछू बैठ रहे क्या करेगा तू? छोड रे. काय चाललंय काय? हा? हे कोण? नाही आम्ही फक्त विचारलं ह्या गॅरेजचा मालक कोण? लफडा कशाला करताय? काही नाही दादा, हे गॅरेजचे मालक. बोला यांच्याशी काय ती. हॅलो, मी पंकज आणि हा सुवर्ण. मी किरण प्रधान. काय प्रॉब्लेम काय तुमच्या गाडीचा? हे बघ रे, यांच्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे तो. नाही नाही, आमच्या गाडीला काही झालेलं ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. खरं म्हणजे आम्ही तुम्हालाच भेटायला आलो. आत बसून बोलू. ठीक. खुर्च्या आण रे. हे चल खुर्च्या आण चल. के चला. ए खुर्च्या आण रे. तुम्ही या ना. हो चहा सांग. बसा. थँक्यू. बोला. ह्या गॅरेजचे मालक मन्ना प्रधान कुठे आहेत? माझ्याशी बोला. माझ्या वडिलांनी हे गॅरेज सुरू केलं. आता सगळा बिझनेस मीच सांभाळतो. तुम्ही कोण? नाही म्हणजे तुमचं काम काय? हं? आणि मगाशी राड्याची भाषा. सॉरी, आमचं तसं इंटेन्शन नव्हतं. उगीच गरमागरमी झाली. रिअली सॉरी फॉर दॅट. हो, हे माझं कार्ड. अरे लफड़ा बिपड़ा कुछ नहीं. हमारे मालिक को ये जगह बहुत पसंद आई है. बेचना है तो बोलो, माला माल कर देंगे. ह्या माणसाला गप्प बसायला सांगा. तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ह्याची बोलण्याची स्टाईल अशीच आहे. पण खरोखरच आमच्या मालकाला ह्या जागेत इंटरेस्ट आहे. विचार करा, चांगला भाव मिळेल. देखा नहीं होगा इतना पैसा मिलेगा. काय झालं साहेब? तो दरवाजा आला तसे परत जा. म्हणजे हे बघा, मला तुमच्या प्रपोजल मध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही जाऊ शकता. प्लीज गेट आउट. ओके. मग मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट दिला ना तुला? पण जया तरी काका, काय ग? सध्या आईचा प्रो मराठी ड्राईव्ह सॉलिड जोरात सुरू आहे. सगळ्यांनी दखल घेतली, अगदी इंग्लिश पेपर्सनी सुद्धा. हा, फक्त काय आहे, हा ड्राईव्ह पॉलिटिकली मोटिवेटेड नाहीये ना, हा. त्यामुळे जरा काही लोकांची पंचायत होतीये. पण तुझं काय चाललंय? का? आई मारे मराठीच्या बाजूने उभी आहे आणि तू फाड 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 इंग्रजी बोलतेय. कमाल आहे. अगं हे म्हणजे वैद्यराजांच्या मुलाला दमा असल्यासारखं आहे. पण मी तुला मनापासून सांगू का आई, मी काही मुद्दाम मराठी बोलताना इंग्लिश शब्द वापरायचे या हट्टाने वापरत नाही. ते तसे सहजपणे येतात. आता तुला उदाहरणार्थ सांगू का, खेड्यातला माणूस सुद्धा प्लॅटफॉर्मवर जाऊन तिकीट काढतो, हो की नाही? मग त्याची ही भाषा कशी बदलणार आपण? मला असं वाटतं की तुझा थोडा दुराग्रह होतो या. नाही नाही नाही, अजिबात नाही. अमुकच एक भाषा असा माझा हट्ट नाहीये. एकंदरीतच भाषा समृद्ध व्हायला हवी असं माझं मत आहे. आणि मग ती भाषा समृद्ध व्हायला हवी असेल, आपले विचार जर मांडायचे असतील, तर मग ते मराठीतच का नको, आपल्या मातृभाषेतच का नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. नाही, पण मी काय म्हणतो, पण मला असं वाटते आई की एकंदरीतच साहित्याचा अभ्यास किती कमी जण करतात हल्ली. करेक्ट करेक्ट, मला तेच म्हणायचं. कारण काही असोत, पण साहित्याविषयीची अर्जच नाहीशी झाली. मराठी सोड, अख्ख्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची इंग्लिश भाषा, अगदी मोठी साहेबाची भाषा, तिची सुद्धा अवस्था काय फार वेगळी नाहीये. पण तरी सुद्धा आपल्या मातृभाषेबद्दल आपण निश्चित असा एखादा पवित्रा घ्यायला हवा की नको? ज्या भाषेनं आपल्याला आज सुशिक्षित बनवले तिच्याबद्दल आपण काहीच करायला नको? इतर प्राण्यांपेक्षा लिहिता वाचता येणारा म्हणून एक वेगळा प्राणी, असं एक वेगळं स्थान आपल्याला समाजात ज्या भाषेने मिळवून दिलं, त्या भाषेबद्दल आपल्याला काहीच वाटायला नको का? अगं सगळं मान्य आहे मला तुझं, पण मला एक सांग,
या सगळ्याचा उपयोग काय? अरे हे असं बघ, कसं- काय 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 आपण मारे इंग्लिश, हिंदी, मराठी कुठल्या 17 भाषांमध्ये MA होतो आणि मुलांना शिकवतो. 1 2 3 4 5 गोष्टी शिकवतो. मुलं काय करतात? कुठल्या तरी 6व्याच गोष्टीत करिअर करून निघून जातात. उपयोग काय त्या सगळ्या MAचा आणि BMAचा? नाही नाही नाही, उपयोग आहे, उपयोग आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही. बरं का जया, मी तुला एक सांगते ना, उदाहरण देते तुला. 1998च्या सायंटिफिक अॅन्युअल बुक मध्ये मी वाचलं होतं, एका धरणाच्या बांधकामासाठी खूप मोठा खर्च झाला होता, खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. अगदी परदेशी इंजिनियर सुद्धा येऊन गेले आपल्याकडे, पण त्यांच्याच्याने सुद्धा काही ते सुटे ना. शेवटी आपल्याच इकडच्या एका ज्युनियर इंजिनियरनी तो प्रॉब्लेम सोडवला. का म्हणजे काय केलं त्यांनी एवढं? त्याने पायथागोरसचं दुसरं प्रमेय निवडलं, ते वापरलं त्याने, जे त्याने 7वी 8वीत शिकलेलं होतं. म्हणजे म्हणायचं काय? मुद्दा काय आहे की शिक्षणाचा उपयोग होतो, नाही असं नाही, नक्कीच होतो. नाही हे बघ, माझं म्हणणं काय की एका मोठ्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये एका विशिष्ट भाषेचा आग्रह धरणं हेच फारसं मान्य नाही मला. बरोबर. अरे पण असं तुम्ही खरंच मला पटतं. नाही, एक मिनिट तू काम कर, हा. छान पैकी काहीतरी खायला बनव. भरल्या पोटी भांडूया ग, रिकाम्या पोटी भांडण बरं नाही. गॅरेजवर काय झालं रे किरण? कधी? काल, आज, सकाळी, दुपारी, संध्याकाळी काय झालं सांगशील? तुझ्यापर्यंत येण्याएवढं काही नाही. अब्दुल हातोडा उगारून कोणाच्या तरी मागे पळाला होता म्हणे. तुला कळलं वाटतं. बरोबर आहे, तुमचे खबरे असतात ना गॅरेजमध्ये. म्हणजे काय? मी गॅरेजवर नसलो म्हणून काय झालं? मला गॅरेजची खडानखडा माहिती असते म्हण किंवा ती मिळते म्हण. कोण आलं होतं? 2 जण आले होते, त्यांनी कार्ड दिलंय. त्यांना आपली गॅरेजची जागा मोक्याची वाटते. वाटते म्हणजे? वाटते म्हणजे ते असं म्हणत होते की त्यांच्या मालकाला ती जागा आवडली. हो का? अजून काय नाही वाटत काय? हा, परत आले ना उभे करू नकोस भडव्यांना. मी काय म्हणतो, त्याचं म्हणणं तर आपण ऐकून घेऊया. त्यांची ऑफर आपल्या फायद्याची असेल तर ठीक आहे, पण एकदम कुणाची आयमाय काढण्यात काय अर्थ आहे? हे बघ किरण, तू मला ओरडू नकोस, हळू बोल. भूषण उठे आणि आम्हाला जागे. आणि तुला जर उठवलंस ना त्याला, तर तुझ्याकडे पाठवून झोपायला. नाही. अरे मी काय म्हणतो, ही बिल्डरची माणसं असतील, ती पहिल्यांदा असंच रिक्वेस्ट, विनंत्या वगैरे करतात, नंतर ती जबरदस्ती करतील, सुपाऱ्या वगैरे देतील. किरण, अरे या भानगडी वाढत जातील. ते आता चुकणार नाहीये. ती आपली जागा बघून गेले, त्याचा अर्थ सरळ आहे, ते पूर्ण तयारीनिशी आले. मी म्हणतो आपण आपला मॅक्झिमम फायदा तेवढा बघू. काय? म्हणजे ते जे काय सांगतील ना, त्याला नंदी बैलासारखी मांडवलू. मग चतकोर हाडूक फेकतील तोंडासमोर. ते सगळं गटाराच्या बाजूला एखादं गॅरेज उभं करू, मग मी लुंगी लावतो आणि तू लोकांच्या स्कूटरमध्ये हवा भर. तू म्हणजे ना लिमिट आहेस. तू पार दुसरं टोक गाठतोस. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांची ऑफर काय ते आपण ऐकून घेऊ, आपल्या डिस्कस करू. पटलं तर ठीक आहे, तू सोडून देऊ. पण तू असं डोकं फिरवून देऊ नकोस. अरे ती माणसं कोण आहेत ते तर कळू दे आपल्याला. आणि त्यांना जर राडा करायचाच असेल ना, तर त्याला पण आपली तयारी आहे. पण राडा न करता समजुतीनं जर सोन्याची कोंबडी मिळत असेल तर काय वाईट आहे? काय झालं गप्प राहायला? 100 आकडे मोजतोय मनातल्या मनात. राग आलाय, राग. पण नक्की कुणाचा आलाय ठरवता येत नाहीये, तुझा की त्यांचा. सोन्याची कोंबडी, सोन्याची कोंबडी माझी आहे. हा, तिचं बोनलेस करायचं का तिची तंदुरी करायची, त्याच्यामध्ये ग्रेव्ही किती असावी, तिखट किती घालायचं मी ठरवी. तू का गप्पा बसलाय आता? मी 1000 आकडे मोजतोय. आपली पण सटकते ना. तू आणि तुझी कोंबडी काय वाटेल ते करा, मला काय करायचंय? किरण, काय आहे? भूषण उठेल. माहितीये मला. ताई फोन घे. ताई फोन घे ना. तू झोपली नाहीयेस, उगाच नाटक करू नकोस. मला अभ्यास करून दे. ताई फोन घे ना. एवढं बडबडायला वेळ आहे तुला तर तूच घे ना तो फोन. आधी त्याचं तोंड तरी बंद कर.
हॅलो, नमस्कार. नाही, आई घरी नाही आणि ऑफिसच्या कामासाठी फोन करायचा असेल तर इथे करत जाऊ नका. मी कोण म्हणजे? मी तिची मुलगी बोलते. हवं तर नाव पण लिहून घ्या, अक्षता. आईनी सगळ्यांना लाडावून ठेवलंय. दिवस नाही रात्र नाही, घड्यात न बघताच फोन करत असतात. फुल स्कोप आहे तुला आज. दुनियेला ऐकू. माझे डोळे मिटलेले असले ना तरी मला तुझा चिडलेला चेहरा स्पष्ट दिसतो. शाणी माझी राणी. फोन घे. हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? माझा आवाज आवडला नाही वाटतं. कोण हवंय तुम्हाला? दुसरा फोन याच्यात आत जाते. काय ग चाललीस? मग फोन कोण घेणार? इथेच अभ्यास कर. तुला मस्करी सुचते? तू काय नुसती लोळत पडणार. मी आज जाऊन अभ्यास करते. फोन आले तर तू घे. एक मिनिट. आज अभ्यासाचा मोठा पुळका आलाय तुला. अभ्यास म्हणजे काय? रिव्हिजनच करतेस ना. मग थोडं डिस्टर्ब झालं तर काय बिघडलं? अच्छा, म्हणजे अभ्यासाला डिस्टर्बन्स चालेल पण तुझ्या लोळण्याला नाही, असंच ना? ताई, अगं तू घरी बसायचं असंच ठरवलंयस का? स्वतःला काही करायचं नसेल तर समोरचा काही करत असेल तर त्याला निदान त्रास तरी देऊ नये. असं काय बघतेस? खरं बोलले म्हणून राग आलाय ना? दिसतोय तो चेहऱ्यावर. ताई, पण तू माझी मोठी बहीण आहेस. तेच तर. तरीही तू मला बोलतेस. फक्त आज तुला फोन घ्यावे लागतायत ना म्हणून तुझ्या मनाला येईल ते किंवा आई बोलत असते ना तसं मला शिकवतेस. मी फोन का घेत नाहीये हे विचारायचं सोडून. काय विचारायचंय? निव्वळ आळस, कंटाळा, किंवा मी मोठी आहे म्हणून अक्षताने फोन अटेंड करावेत. उगाच मूर्खासारखं बोलू नकोस. खूप ऐकून घेतलं तुझं. काय ग? अगं फोन घे ना. नको. कट का केलास? अगं आजकाल फोन वाजला की दचकायलाच होतं मला. खूप घाबरायला होतं ग. घाम फुटतो. काही सुचेनासच होतं. तो रस्त्यावर पडलेला जखमी माणूस दिसायला लागतो. ते हॉस्पिटलमध्ये भेटलेले त्याचे मित्र. असं वाटतं की कुणीतरी माझ्या डोक्यावर सतत पिस्तूल रोखून उभं आहे. खूप घाबरायला होतं ग. अगदी रस्ता क्रॉस करत असले ना तरी असं वाटतं की गाडी आपल्याच अंगावर येईल. अगं ताई, काय झालंय? मी हे सगळं मुद्दामून नाही ग करत आहे. खरंच मला खूप घाबरल्यासारखं होतं. मग मी मला धीर यावा म्हणून उगाच काही बाई बडबडत राहते. प्लीज रागावू नकोस ग. अक्षता, मला जवळ घे ना. मला तुझ्या कुशीत घे ना. खूप भीती वाटते ग. काही घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. सगळं नीट होईल. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. डोंट वरी.